सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समस्त भिंगारवासी व शहापूर केतकी ग्रामस्थांच्या वतीने श्री बाळासाहेब खोमणे यांचा आयकॉन ऑफ अहिल्यानगर पुरस्काराने गौरवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। अहिल्यानगर भिंगार सैनिक नगर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे संस्थापक श्री बाळासाहेब खोमणे यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द व ज्वलंत इच्छाशक्ती बाळगून शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांचा सर्वांगीण विकास घडावा या उदात्त हेतूने त्यांनी प्रियदर्शनी पब्लिक स्कूलची स्थापना केली। प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणासोबतच क्रीडा, संगीत व अभिनय यांचेही विशेष प्रशिक्षण दिले जाते। त्यामुळे तेथील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यास सक्षम ठरत आहेत। गेल्या 20 वर्षांपासून शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्री खोमणे यांनी पर्यावरण संवर्धनासाठीही भरीव योगदान दिले असून आतापर्यंत 5000हून अधिक झाडांची नर्सरी त्यांनी उभारली आहे। या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत 106.4 FM च्या वतीने श्री बाळासाहेब खोमणे यांना आयकॉन ऑफ अहिल्यानगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या पुरस्काराबद्दल आयोजक लॉरेन्स स्वामी, शहापूर केतकीचे सरपंच देवराज भालसिंग, भरत पवार मित्रमंडळ तसेच ग्रामपंचायत सदस्य कुमार लोखंडे यांच्या वतीने श्री खोमणे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उद्योजक लॉरेन्स स्वामी, शहापूर केतकीचे सरपंच देवराज भालसिंग, ग्रामपंचायत सदस्य कुमार लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार, युवा नेते रोहन स्वामी, अतुल बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मधुकर खोमणे यांना अहिल्यानगर आयकॉन अवॉर्ड मिळाल्याबद्दल स्वामी फॅमिली व बालाजी फॅमिली व भरत पवार आणि आमचे मित्रवर्ग यांच्यातर्फे आम्ही आज सत्कार करतो आणि त्यांना आयुष्यात असंच यश लाभावं ही देवाचरणी प्रार्थना करतो। सरपंच शहापूर केतकी देवराज भालसिंग, आमचे मित्र खोमणे सर यांना आज आयकॉन भेटल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांना शहापूर केतकी ग्रामस्थांच्या वतीने व लॉरेन्स भैया मित्र मंडळ, भरत भाऊ मित्र मंडळ यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या चालत शुभेच्छा देतो। भिंगारचे भूषण शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे बाळासाहेब खोमणे सरांना अहमदनगर आयकॉन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व भिंगारच्या वतीने आम्ही त्यांचा आज सत्कार कार्यक्रम केला आहे।